मंडळी नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे। आज आपण तूर या पिकावर मावा तूर कीड याबद्दल थोडं जाणून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये जे आपण बघत आहात हा आहे पानाच्या मागील बाजूला असलेला काळा मावा, जो पानावरचा रस शोषण करत आहे आणि भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये बारीक बारीक मावा पण दिसत आहे आणि प्रौढ मावा सुद्धा भरपूर असा दिसत आहे। तर हा मावा सतत रस शोषण करत राहतो आणि चिकट द्रव्य असे चिकट विष्ठा ती सोडत राहते आणि त्याच्यामुळे मग चिकटा असा आपल्याला दिसते। लवकरच जर या किडीचं आपण नियंत्रण केलं नाही तर पिकामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये घट होऊ शकते। जसं आपण चित्रामध्ये बघत आहात की या पानाचा जो कलर आहे हा पिवळा झालेला आहे। बऱ्याच प्रमाणामध्ये असा याचा पिवळा कलर म्हणजे रस शोषण करू करू त्याच्यातलं जे हरित अन्नद्रव्य आहे ते कमी झालेलं आहे आणि त्यामुळे पीक हे पिवळसर पडत आहे। मागील बाजूला मंडळी हे अशा प्रकारचा मावा असा रस शोषण करत राहतो आणि आता चित्रात बघितल्याप्रमाणे वरची बाजू ती तशी दिसते। या मावा किडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर झाडाचे जे पानं आहे ते खालून असे पिवळसर होत राहतात आणि काही दिवसांनी गळून जातात आणि तसं वरवर शेंड्यापर्यंत तो रोग वाढत चालतो। म्हणून त्याच्यासाठी आपल्याला मावा किडीचं नियंत्रण करणं अतिशय महत्त्वाचं आहे। बरेचदा काळा मावाचं नियंत्रण करणं कठीण जातं, तर म्हणजे याच्यासाठी झुडपीव पाणी म्हणजे हवेसोबत मोठ्या थेंबाचा जेव्हा पाऊस येतो तेव्हा मात्र पानावरील जो मावा आहे तो संपूर्णतः धुतला जातो आणि खूप छान त्याचं नियंत्रण मिळतं। परंतु जर पाणी आला नाही तर मात्र डायमेथोएट म्हणजे रोगर, ॲसेटमाप्रिड, त्याच्यानंतर थायमिथॉक्झॉन चांगल्या कंपनीचा निंबोळी अर्कचा वापर करून आपण त्या मावा किडीचं नियंत्रण करू शकतो। तर मंडळी वेळीच लक्षणं ओळखा आणि त्यावर योग्य नियोजन करा। खूप खूप धन्यवाद। नमस्कार।